नमस्कार मित्रांनो, आज आपण बालासाहेब महादेव राख यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर यांच्या शेतामध्ये येण्याचं कारण म्हणजे यांच्याकडे एक असा आंबा आहे की तो जवळपास 2 किलोचा आंबा भरतो आणि तोच आंबा आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्हाला मी ते दाखवतो। आता तो आंबा हळूहळू मोठा होतोय। तर आपण पाहू शकता आंबे हा आंबा आहे आणि हळूहळू हा आंबा वाढतो आणि कच्चा देखील हा आंबा खाण्यासाठी इतका गोड आहे आणि त्याचबरोबर पिकल्यावरती तर साखरेसारखाच हा आंबा लागतो। आणि बालासाहेब या आंब्याची जात कोणती आहे सांगू शकाल? हा बालासाहेबांनी हापूस आंबा आहे असं ते म्हणतात। पण सुरुवातीला त्यांनी ज्यावेळेस हा आंबा रोप आणलं, कलम आणलं, त्यावेळेस त्यांना हा कलमी आंबा म्हणून दिलेला आहे। परंतु प्रत्यक्षात मात्र हा आंबा जवळपास 16 छटाकाच्या जवळपास भरला। 2 किलोच्या जवळपासही काही आंबे असे भरले असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकता यांच्याकडे जवळपास असे 10 ते 15 झाडं शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर हे बघा, ही एक छोटीशी बैलगाडी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ही आपण पाहू शकता, अतिशय म्हणजे जुन्या काळातली ही बैलगाडी आहे। आता हळूहळू बैलगाडीचा देखील या ठिकाणी रास होताना पाहायला मिळतो, लुप्त होत आहेत। हे सुंदर असं आपण हे दृश्य पाहू शकता। आणि बालासाहेब थोडंसं लाजून बाजूला गेलेले आहेत। आपण त्यांच्या हे आंब्याचं झाड दुसऱ्या आंब्याकडे आलेलो आहोत, हे पाहू शकता। हा सुंदर असा आंबा आणि आपल्या सोबत समीक्षा देखील या ठिकाणी आहे। समीक्षा, बालासाहेबांच्या शेतामध्ये येऊन कसं वाटलं? हां, त्याचबरोबर केळीची झाडं देखील बालासाहेबांच्या शेतामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर जवळपास एक 25 झाडं नारळाची देखील आपल्याला बालासाहेबांच्या शेतामध्ये पाहायला मिळतील। इतकं सुंदर असा हा बगीचा त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे। आपण केळीचे झाड बघू शकता, हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे। हा अतिशय सुंदर असा हा बालासाहेबांचा बाग। या ठिकाणी चिक्कूचा देखील या ठिकाणी झाड आपल्याला पाहायला मिळतं। मी तुम्हाला ते चिक्कू देखील दाखवतो। बालासाहेबांनी अतिशय कष्टाने मेहनतीने या ठिकाणी हे सगळं काही उभं केलेलं आहे, हे बघू शकता। त्याचबरोबर पुढे हे पेरूचं झाड आहे। आता त्याला छोटे छोटे पेरू लागत आहेत, हे बघा, झूम केल्यानंतर तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर असे रामफळीचे झाडं आहेत। अनेक अशी वेगवेगळ्या पद्धतीची झाडं यांनी या ठिकाणी लावलेली आहेत। लिंबोणी आहे, पिरंगी चिंच आहे, पुढेच भुईमुंग देखील त्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे। हा अतिशय सुंदर असा बालासाहेबाचा बगीचा। आपण हळूहळू आता या ठिकाणी बागेतून बाहेर जात आहोत। हे बघू शकता, बालासाहेब निरीक्षण करत आहेत आंब्याच्या झाडाचं। हे बघा, सुंदर असं हे बालासाहेबांचं हे आपल्याला निरीक्षण पाहायला मिळतंय। हे बघा, त्यांनी एक आंबा देखील आपल्यासाठी तोडलेला आहे। हे बघा, बालासाहेब आपल्याला घेऊया की बागेत आल्याचं फळ बालासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे। धन्यवाद बालासाहेब, तुम्ही आम्हाला हा आंबा दिलेला आहे। जवळपास 16 छटाकाचा भरणारा हा आंबा, 2 किलोच्या जवळपासही काही आंबे भरतात, परंतु तो आंबा बालासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे। आता जवळपास हा पाव किलो असेल, पाव किलोच्या जवळपास असताना, पण तरीही बालासाहेबांनी आपल्यासाठी हा आंबा दिलेला आहे। बालासाहेब, मनातून धन्यवाद आहे। तर आता कसा वाटला तुम्हाला बालासाहेबांचा बाग? नक्की आम्हाला कमेंट आणि लाईकमध्ये या ठिकाणी कळवा। पण त्या अगोदर मोहोळ दिसलेला आहे आपल्याला एक, ते हे बघा, हे मोहोळ आहे, बालासाहेबांच्या बगीच्यामध्ये बसलेलं आहे। हे खूप छान आपण पाहू शकता, हे दृश्य अतिशय सुंदर हे दृश्य आपण पाहू शकतो। हे सीताफळीचं झाड आहे आणि त्या सीताफळीच्या झाडाला हे मोहोळ बसलेलं आहे। आणि बालासाहेब देखील हे बघा कसं निरीक्षण करतात त्याचं, की हे बघा किती झूम केलेलं आहे बालासाहेबांना ते मोहोळ पाहताना, हे अशा पद्धतीनं। म्हणून म्हणतात, कसलीही माती काळं सोनं, राब राब राबल्यासं फुलत रानं, राब राब राबल्यासं फुलत रानं। हा जनावरांसाठी चारा देखील बालासाहेबांनी केलेला आहे, हे आपण पाहू शकता। तर आपण या ठिकाणी वांग्याची झाडं देखील आहेत। सुंदर अशी शेती बालासाहेबांनी डेव्हलप केलेली आहे। आणि पलीकडे पाहू शकता की बालासाहेबांचा ऊस देखील आपण पाहू शकता। हे सगळं सुंदर असं या ठिकाणी नियोजन बालासाहेबांचं आहे।